हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि आता आपण जालन्याला जायची तयारी चालली होती, बट थोडंसं आबाळ वगैरे आलं, त्यासाठी प्रज्ञाला पण घेऊन जायचं होतं. पण अजून फिक्स नाही तिला घेऊन जाऊ की नको. मी चाललोय लॅपटॉप माझं विकायला आज, कारण जरा थोडं पर्सनल रिझन्स आहेत, ते सांगू शकत नाही लॅपटॉप. आणि तसंही लॅपटॉपवरती जास्त काम करत नाही मी, तर विचार चालला विकून टाकू. पडलं तसंच घरात. एडिटिंग वगैरे पण करायचो फोनवर आणि लॅपटॉपवर, अर्धी पण फोनवरच जास्त प्रमाणात होते. लाडू बाळा बघा कसं बाळ बघ, बाळ बघ, सुंदर बाळ. वाव, चष्मा लाव. नको काढू ते, राहू दे, नको काढू ते. नवीन ड्रेस घातला माझ्या बाळाने. वाव, किती सुंदर दिसते. चल पप्पी दे लवकर. थांब, चष्मा लाव ना. तिकडे थांब. ते माझ्या हातात दे. थांब. चष्मा तर घाल, प्रज्ञा चष्मा घाल. काय तुटेल तसं नको. थांब, मी घालतो. इकडे बघ. ये इकडं खाली बघ बाळ बघ. हे बघ फोन मध्ये. ये किती सुंदर बाळ आहे. वाव, छान आहे ना. आता हिचं फोटोशूट करतो मी. गाईस, नवीन ड्रेस घातलाय ती, नाही तर चला. जस्ट आता फोटोशूट झालंय मॅडमचा. आता फोटो पोस्ट करतो. मम्मी दिसली तिकडे, तिला तिची कचरा फेकायला आले होते. हा, बाय लाडू, बाय. मागं लागते बघा कशी. हा, प्रत्येक वेळेस कुठं जाताना लगेच मागं लागते. एक राऊंड मारून आणलाय जस्ट, तरी पण. सॉरी लाडू, तुला नाही एवढं लांब घेऊन जाऊ शकत. किती पेट्रोल बसतं बघू याच्यात. फुल करतो आज. लक्ष द्या. बस. हॅलो. केले, जस्ट फुल केली गाडी. आता काटे आपले फुल येणार. ओके. ए भाई, हो फुल तरी एक कमी दाखवतोय. चायला फुल झाला ना रे तू. ग्लिच का आलाय गाडीत काहीतरी. चला जाऊ. लाडून टोपी दिली होती घालायला, पण काढून ठेवली कारण उडून जाणार आहे म्हणून. थोडं फास्टमध्ये जाणार आहे आता मी. तर जालन्यात भेटूया डायरेक्ट. लेट्स गो. आता वाटर आले. गाईस, कुरिअर घ्यायला आलेलो. आता कुरिअर जस्ट रिसिव्ह केलं आहे. कोणीतरी आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबरने पाठवलं यार. मला माहितीच नव्हतं. आता कोणी पाठवलं मला शोधावं लागेल त्या व्यक्तीला. का असं करतात तुम्ही? असं एवढं पाठवायचं नका. काहीतरी आहे, मी खोलून बघितलं जस्ट. बघू आता घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो. आणि जाऊयात लॅपटॉपचं बघूयात बजेट काय निघतं. आणि फोन पण रिपेअर करायचा. लाडूबाईने आमचा आयफोन 11 फेकला होता, तर त्याची स्क्रीन थोडीशी बाहेर आली, ती मला रिपेअर करायची. लाडू मोबाईल फोडायच्याच कामात आहे फक्त, आणि खर्च वाढवण्याचे. कुरिअर इकडनं घेतलं आज जस्ट. DTTC इकडं जालन्याला आलं होतं. ओके, लेट्स गो. जाऊ. बस स्टॉपच्या इकडे आहे मी सध्या. ओके, लॅपटॉप इज सोल्ड आउट. चार्जर आले घरी, उद्या परत यावं लागेल. A few moments later. चाललो घरी आणि मला खूप जास्त हर्ट होत आहे. मी चष्मा घातलाय कारण मी माझे अश्रू लपवतोय. खूप वाईट वाटतंय. माझा लॅपटॉप गेलाय. पण फॅमिलीमध्ये जरा मेडिकल एमर्जन्सी आली. माझ्या जवळच्या एका व्यक्तीला पैशाची गरज आहे, तर मला पैसे त्याला पाठवायचे आहेत. आणि लॅपटॉप पडलेला होता, जास्त यूज नव्हता होत, म्हणून मला थोडं जास्त रक्कम पाठवायची. त्यासाठी लॅपटॉप कमी भावात विकला आहे. आणि अजून माझे स्वतःचे पैसे मिळून एका जणांना मला सेंड करायचे आहेत. मम्मीला नाही करायचे आहेत, समजा नका मम्मीला करायचे आहेत. तर मी नाव घेतलं असतं, पण आता मला नाव घेता येत नाही आहे. सो त्यासाठी ते विकला मी. आणि काळजावर दगड ठेवून विकला आहे. तर काय करणार, फॅमिलीसाठी तेवढं करावं लागलं. खूप वाईट वाटते. पण मला असं वाटतं लॅपटॉप मला हाक मारतं आहे आणि आवाज येते, असं फील होतं आहे मनापासून. जाताना एकदम वाईट वाटलं. आणि आता चार्जर द्यायला मला परत यायचं आहे उद्या. चार्जर घरी विसरलो आहे. चला मग भेटूया दादा. जाऊ DMartला. प्रज्ञाने थोडं सामान सांगितलं आहे. आणि प्रज्ञाचं फोन रिपेअरिंग होत नाही आहे. त्याला 5,000 रुपये, 4,500 ते 5,000 रुपये लागत आहेत. तर प्रज्ञाचा कॉल आलेला, ती म्हटली नको करू रिपेअर, जाऊ दे.
असंच वापरायचं. लाडूसाठी तो वापरू 11 आयफोन. फर्स्ट मोबाईल आपला, त्यासाठी विकला नाही. ओके, चला भेटूयात आता थोड्याच वेळात. जाऊ डीमार्टला, काहीतरी खाऊ. आता भूक लागली खूप, वाजले 3, 3:30. इकडे बघा, मी आपल्या बाबांच्या इथे सध्या इकडे विकून आलो लॅपटॉप ह्या रोडला. आणि आता वे टू होम आलो. आणि डॉमिनोजला जर नाही आलो तर ते प्रज्ञा असं कधीच होऊ देणार नाही. मला प्रज्ञा मॅडमने पाठवलं डॉमिनोजला. झिंगी पार्सल काय आहे ते मला बोलले, झिंगी पार्सल घेऊन ये आणि तू पण काहीतरी बर्गर वगैरे खा असं बोलली. बघू टॅक्सी. बर्गर, एक बर्गर सांगितलं आणि झिंगी पार्सल येईल 2. बाकी ती उद्या येणार आहे माझ्यासोबत आणि इथे येऊन बसून खाणार आहे. नाही आणलं म्हणून ती उद्या येणार आहे माझ्यासोबत. आणि चार्जर पण द्यायचं लॅपटॉपचं आपल्याला, त्याची पेमेंट राहिली चार्जरची. जी खूप इच्छा होती मला, त्यासाठी मी बर्गर ऑर्डर केलं आहे. आणि उद्या मला परत यायचं आहे प्रज्ञाला घेऊन. आज पार्सलचं काम होतं आणि उद्या काय काम नाही. उद्या असंच थोडी शॉपिंग वगैरे करू. रिलेटिव्सचं लग्न नाही आहे, असंच ओळखीचं आहे. आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबरचं लग्न आहे. कितीतरी तारखेला, आता लक्षात नाही. आपले त्यांच्या लग्नाला जायचं आहे. जर जमलं तर जायचं आहे, बघू काय होतं. लाडूसाठी शॉपिंग करू उद्या बस. आमच्याकडे भरपूर कपडे झाले, कपडे ठेवायला जागा नाही घरात. घर खूप छोटं आहे आमचं, आम्ही गरीब लोक आहेत. काहीच तडजोड करणं चालू आहे आयुष्यात. थोड्या चढउतार चालूच राहतो जरा. आता थोडा डाऊनफॉल सुरू आहे, वाईट वेळ सुरू आहे समजा. पहिले अंगठी विकली, आता लॅपटॉप विकला. अश्रूला पोहतो. खाऊन होतो फटफट. पुण्याची पार्सल आहेत 2. चला जाऊ. फुलजा सिमसिम. माझ्या आयुष्याचा मी सगळ्यात थर्ड क्लास बर्गर खाल्ला आहे जस्ट. बर्गर किंगची अपेक्षा होती, पण बर्गर किंगचं नाव किंग आहे, दॅट्स वाय बर्गर किंग इज ऑलवेज बर्गर किंग. बर्गर किंगचं खूप छान लागतं बर्गर. त्या अपेक्षाने आलेलो मी खायला खूप दिवसानंतर, पण मी एकदम मायूस झालेलो आहे. ते 160चं बर्गर खाल्ल्यापेक्षा 2 वडापाव खाल्ले असते तर 30 रुपयामध्ये काम 25 झालं असतं आणि टेस्ट पण भेटली असती. मिरची पण खाऊ वाटते वडापावची, एवढी छान वडापाव बनवतात आपल्या इकडे. असो डॉमिनोजला बर्गर खात जाऊ नका, खूप बकवास भेटतो. चला जाऊ आता डीमार्टच्या दिशेने जाऊ. थोडं चीज वगैरे काहीतरी तिने मला आणायला सांगितलं आहे, ते घेऊ आणि जातो. अश्रूला पोहतो माझे. चला, अजय देवगणसारखा लुक झाला आहे आज, क्लासिक अजय देवगण. गाईस थोडं घेतो लाडूसाठी खेळायला. काय चीज काहीतरी सांगितलं आहे मला. आज काय गर्दी वगैरे नाही दिसत आहे. थोडंच लगेच घेतो सामान आणि जातो घरी, टाईमपास न करता. काहीच कपडे काय आल्यावर घेऊच वाटतात, त्यासाठी घेणं चाललं आहे. थोडेसे घेतो बस, जरा 2-3 सेट तिला घरी घालायला. मग चीज घेऊ आणि तिला काही खेळायला घेऊ आणि मग घरी जाऊ डायरेक्ट. ओके. लेकरांचे हे एवढेच पण खूप महाग भेटतात. हे 299चं आहे. आणि माव मला घेणंच आहे नाहीला जाणे, कारण माव आम्हाला खूप आवडते. झोपेतून उठलं की मावचं नाव आधी घ्यावं लागतं तोंडावर. मांजरीला आठवण केल्याशिवाय ते शिलामावशी इकडे गेला ना, तिला मांजरीची जाम सवय झाली. अजून मांजरे आहेत पण ती तशाच कलरची पाहिजे होती. हे अजून 2 आहेत इकडं, पण हेच जरा मांजर दिसते चांगली. ओके जाऊ, बिल करू आता. बिलिंग चालू आहे. बिल करून आलो बाहेर, तरी नाही म्हणता. हां तुम्हाला बिल दाखवतो. काय कमी झाले बिल. त्या दिवशी 5,000 झालं होतं, आज 1,500 रुपये झाले. उद्या बघू काय होतं. प्रज्ञा मॅडमला अजून सोबत आणायचं राहिले. हां मी गरजेचे सामान घेतले. ते टेडेमेडे हे ते सगळं तिला आवडतं. चॉकलेट, हे हारपिक घेतले गरजेचे बघा, शेणे. परत हे खायचं पैसे जास्त घेतले आणि लाडूला कपडे घेतले. बस एवढाच वस्तू घेतलं. दॅट्स इट. बसलं एकदम परफेक्ट. आता फुल झाली बॅग. लॅपटॉप होतं येताना, आता बिना लॅपटॉपची. मग आता नॉनस्टॉप जाऊ घरी. घरी गेल्यावर भेटूयात. 5:19 होत आहेत. बघू घरी पोहोचताना किती मला वेळ होतो. आज जरा शरीफ दिसतोय मी, मला वाटतंय. ऐसे आईस्क्रीम आता खात चलो आपल्या गाडीच्या दिशेने. बघा संध्याकाळ झाले. हे आहे जालन्याचा डीमार्ट. खूप वेळा दाखवले मी, आय नो. चला आता जाऊ. मस्त वातावरण दिसतंय संध्याकाळचं, क्लायमेट चांगलं आहे. जाऊ फास्ट. आता उन्हाळा लागणार आहे. थंडी जरा कमीच झाली आहे सगळीकडे. ओके चीयर्स गाईस, बाय.
आलो इकडं बोलला कॉल करून शर्ट घेऊन ये मला एक. सॅलवाळा सगळ्यात छोटी साईज ती, तुझ्यासाठी सगळ्यात मोठी साईज आहे. सगळ्यात छोटी साईज ती पण येणार नाही तुला, अशी साईज आहे इथे. वाटूरला बघितलं मी तरी पण नाही भेटलं. आता जाऊ घरी, जाऊ द्या, त्याला घेऊन येईल तेव्हाच घेईल. वाटूरला पोहोचलो 5 वाजून कितीतरी मिनटाला निघालो होतो. 6 वाजून 5 मिनटं झालेत आता. ओके लेट्स गो. और एकदा कन्फर्म करून घेतो, जर भेटलं तर ठीक आहे. वाटूरलाच आहे ते, जर भेटलं तर ठीक, नाही तर मग डायरेक्ट घरी. एक शर्ट भेटला आहे फायनली, तर घरी गेलो खुश होऊन जाईन बिचारा. चला, मी अशी बोली केली की ना, जर त्याला नाही आला तर परत मी वापस येईल असं मी सांगून आलो आहे दुकानदाराला. साईलसाठी थोडी मेहनत केली. चला आता जाऊ घरी, डायरेक्ट भेटूयात घरी गेल्यावर. बाय बाय. तुझी माव तुझी माव तुझी माव. पप्पी घे पप्पी पप्पी घे ना पप्पी घे ना. तुझी मॉम आहे ती. मॉम तुझी मॉम आहे. बाबा मांजर. अरे फेकून दिली रे. तिला भेव वाटायला. माव माव करत होती ना. माऊस म्हणायली माऊ. तिला आधी वाटलं असले म्हणून घाबरली ती. तेव्हा आता बघ. पप्पी दे लाडू. पप्पी घे त्याची पप्पी घे. माउथ थोड़ी थोड़ी इसकी जैसी दिख रही है. आओ मुंह ना पैसे सुनना करा. उसी कलर की लाया ना अपने हा पण ना तो मुंह मनी के कलर का. मत रे डरा मत उसको. भेटू नको ना. अरे ते भेटाय ना लेकिन. हो. पप्पी घे पप्पी घे ना पप्पी घे ना. फेक दी माऊ. माऊ भेटली का का? माऊ आहे ना आपली. माऊ आहे ना. माऊ आहे ती माऊ. शर्ट घालून बघ ना. शर्ट पहन ना, लेके गेला गेले मम्मी घेऊन. येते का बघ आधी बरोबर, मग परत चेंज करायला. चाय हुआ था गाइस, टी टाइम था अभी. ते म्हणे म्हणतात आमचं दुकान आहे, म्हणतात तुमचं. टार्झन बघणं चालू आहे. बाबाला टार्झन बघायचं होतं. नाव ए, कोणाची तो माव? टार्झन पिक्चर आहे बाबा. नाव आहे माझ्या आणि ती बाबा. गाडी तयार झाली. दुसरे काढतील भांगर मध्ये. काय असे तिचं आहे, ते तिचं आहे बरं, ती कोणाला देत नाही तेव्हा. त्याच्यामध्ये ते याचा पप्पा मेला होता. आणि मी काय केलं असतं, अरे मीच घेऊन आलोय सुद्धा लाडू. असं काय हा? याला बसून ऐसे क्या ऐसे कूद के ऊपर ले रही है उसको. अवघडच आहे बाबा. माऊला असं बसून माऊला आहे ना. साइड में फंसा के लेके आती. गाइस साइड शर्ट बघा. अच्छा लगा क्या तेरे को भाव की चॉइस? परफेक्ट आला ना. सर बनने का है गाइस इसको, टीचर्स डे के दिन, इसलिए शर्ट लिया है. कलर नव्हता ना तुझ्याकडे. मस्त शर्ट है एकदम. भाई भाई का प्यार देखो गाइस. साहिल को आप इतने दिन से ब्लॉग में नहीं देख पा रहे थे ना, अभी देख लो. दिखा रहे इधर मुंह. साहिल 10वीं में चला गया गाइस, पढ़ाई करता है बहुत. तेच लाडूचं चप्पलचं कलेक्शन बघा. एक कोल्हापूर, हे बघा 1 2 3 4 5 6 7 जोडी चप्पल आहेत. एक पायात आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 जोडी चप्पल आहेत लाडूच्या. एवढ्या आमच्या दोघांचे पण नाहीत. ते बघा माव माव खेळते नसते. खुशम खुश झाली. इतना सारा कपड़ा लाया उसके लिए. बाप रे, इतना सारा पहले से है ना उसके पास. वो मेरे बेटे है, ये अपना उसको पार्सल. किसी चीज की भेजा यूट्यूब फैमिली मेंबर ने. हाँ हाँ दिखा क्या है, खोल के देखी तो. कौन फैन ने दिया है? क्या पता. दक्षता 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 ने भेजा है. हाँ ये दक्षता ताई मंगलसूत्र.
थँक्यू सो मच. पण तुम्ही बोललो नव्हतो मग. बापरे असं ठाण्यावरून आले. लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम ठाणे. अक्षताताई एवढं बापरे किती टू लाडू विथ लॉट्स ऑफ लव्ह. यू टू मला फॅमिली. पहिले माहिती असतं तुम्ही हे पाठवणार होते तर मी खरीदलंच नसतं माझ्यासाठी काहीच. वाव बहुत मस्त है. वाव थैंक यू. बहुत मस्त है. पहन के देखते रहो. इयरिंग्स भी है गाइस. छान है गाइस छान है. दक्षता थैंक यू सो मच. मतलब आप हमसे इतना प्यार करते हो ऐसे खर्चा मत करो लेकिन गाइस. मंगलसूत्र भी बहुत मस्त है. वाह बाबा हमारा वीडियो जो देखते हैं ना उस लड़की ने भेजा एक. लड़की ने भेजा एक. तू बोल ना हे मराठी में. गाईस तुम्ही पण एकच इयरिंग आहे याच्यात. नाही भेटला लाडूकडे होता. हे लाडूसाठी मंगळसूत्र पण खूप छान आहे हे. मी हे घालून व्हिडिओ काढणार आणि तुमचं अकाउंट जे आहे ना मी मेन्शन करेन इंस्टावरती. हा. हिला मेसेज करा अक्षताताई इंस्टावर. ही तुम्हाला हे करेल. वाव लाडूसाठी क्लिप आहे हे. लय भारी मला खूप आवडली ही. लाडूसाठी क्लिप पण लाडूला केसच नाहीये गाईस तर मीच लावते ही. मी लावणार हा. असं केस खुला करून ते लावतात. मस्त बहुत. लाडूला केसच नाही लेकिन हे सांगितलं लावून बघू का. बाल खुला करके लगाते. बहुत मस्त आहे. मला वाटलं काय पार्सल आहे. मी एकदम वाव कन्फ्युज झालो होतो. हे बघा याच्यामध्ये हे आवडला हा. एवढं सारं पाठवलंय. थँक्यू सो मच. किती महागाचं आहे हे सगळं. हे खूप महाग आहे. मला काय अशी काय ब्रेसलेट काही गरज नव्हती पाठवायची. हे बघा हे बघ कडे. हे हँडमेड आहेत. हे स्वतः बनवलेत त्यांनी. हा हम्म. ठीक आहे. कानातले एवढं कॉस्टली. हे बघ हे पण आहे. हे बघ अजून मंगळसूत्र. हे कानाचं परत हे कानाचं आहे. किती सारं पाठवलंय रे बाप रे बाप. कानातलं आहे. किती रुपये होईल रे? आवडलं मला लय भारी. दक्षताताई तुम्ही हिला मेसेज करा इंस्टाला. केसच आहे. 1 महिना झाला हे कुरिअर पडलं होतं. तो कुरिअरवाला कधीच कॉल करत होता. वापस जाणार होता. ते मी आज घेऊन आलोय. मला खरंच माहित नव्हतं तुम्ही पाठवले म्हणून. तुम्ही इंस्टाला मेसेज करा हिला किंवा मला. नक्की तुम्हाला तुमच्या पेजला वगैरे टॅग करू आपण हे वेअर केल्यानंतर. ओके काय मंगळसूत्र गंठन. गाईस असं खर्च करू नका प्लीज. तुम्हाला रिक्वेस्ट आहे. पार्सल माझे मोस्ट ऑफ मंठ्यामध्ये इथे घरपोच येतात. इकडे जवळच येतात 2 किलोमीटरवरती. पण 60 किलोमीटरवर थांबलो होतो तर मला वाटतं काही कोणाचं अर्जंट आलंय का काय कसं. तर मग मी लॅपटॉपच्या बहाण्याने गेलो तर ते पण लक्षात आलं पार्सल घ्यायचं आहे म्हणून. मग ते घेऊन आलो. काय तसं ते हे निघलं. तुम्ही हातात नाही तुम्ही बनवलं. खूप प्रेम करता त्यासाठी खूप धन्यवाद हाथ से तुमचा. बनाया है उन्होंने ये. बहुत मस्त है. खुद का है उनका. वाओ ये बहुत मस्त है. खुद बनाया उन्होंने. ये इयरिंग्स इसका इसमें बहुत मस्त बनाया है. दक्षता ताई लय आवडलं मला. थँक्यू. ठाण्यावरून आले. फ्रॉम ठाणे. थँक्यू सो मच. ठाण्यावरून एवढं प्रेम. काय अजून बघितलं सगळं. टमरूवाले बाबा. हे ब्रेसलेट बनव. खाऊ दे. पप्पाने एवढे मोठे कपडे आणले. अर्धे इकडे पण पडलेले. सेकंड ट्राय घालून बघितलंय मी. फोटो है ना ये फोटो. इसमें अपन दोनों है ना. बोलते मम्मी पापा. नहीं मम्मी नहीं सिर्फ पापा. मैं बोली उसमें मैं नहीं हूँ क्या. तो बोलती पापा 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 ऐसा बोलती. नहीं बोलते मम्मी पापा. मेरे को बताते बोलते मम्मी. ऐसा बताते हैं. मुझे सिर्फ पापा बोलती है. पापा बक पापा बक पापा बक. चालू झाली गाडी. चेंज केले बघा कपड्याचे. हे सूट आणलं नाईट सूट लाडूसाठी गरमीमध्ये घालायला. सेन चालू आहे फनी इकडे टार्झनचा. खूप मजा येते बघा. एवढे जण बघतायत दर्शक. ह्याच्या डोळ्यात जस्ट पाणी आलं होतं लाडूला बघून. बोलते लग्न करून जाणार लाडू आपल्याला सोडून. थोडा रो फिर. स्वयंपाक कधी करायचा हा. 7:30 बज गए बैठे बैठे. बसलीस कधी कधीचे. चल लवकर. ते बाबा बोललेत
किंवा काय चाललं तिकडे हो. ती बाली माया काय काय म्हटली काय तुम्हाला काय समजा ना टीवी निकालने की क्या जरूरत है? कोणाची तुमची का ती दुसरी आणून देऊ का तुला हा पा तू लगेच उद्या शुक्रवार आहे उद्या आणि थोडं सांभाळून जाऊ, पैसे देऊन जाऊ आणि हीरो की क्या बात आला है ना. हे हप्त्यात 5,000 रुपयाचं काम झाल्यावर उद्या माईला पण टीव्ही पाहिजे. त्याच्या पुढच्या शुक्रवारी आज मला टीव्ही आणून दे काय तुम्ही पैसे बाई कोणाच्या कामात आहे तुम्ही लाडूने केले. तू ये खाऊ दे ते चॉकलेट मला ते बुटे हे बुट कशाला बाय पाय देतात पैसे देऊन बाय दुकानात पैसे दे मायला पैसे दे लाडू पैसे दे ना. पैसे दे ना मला माई बाबाची नोकझोक झाल्यावर लय मजा येते ऐकायला. दे ना माहिती दुकानावर म्हण ना तुम्हाला मांजर कुठे म्हणते मांजर जी मथायचं मांजर माऊ कुठे माऊ मायला ती आणि इकडे बाई मला मला दिन माय दे ना माऊ दे माऊ काहीच नाही दे मला दे ना दे माय मी घेऊ का हिला घेऊ कडाला बाई तू घेते बस झालं हा, 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 हा. तुझी मांजर तुझी माव आहे ना ती घेऊन आल्यापासून घेऊनच फिरती. तर मित्रांनो आता ब्लॉगची एडिटिंग सुरू आहे आणि तुम्ही माझ्या डोळ्यात झोप बघू शकताय. आत्ता वाजलेत 12:30 वाजले आहेत आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग कसं वाटलं ते नक्की कमेंट करू नका. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हाईप करा. Q&A अजून शूट नाही केलं आहे कारण क्वेश्चन्स तुमचे अपूर्ण आहेत. अजून पोस्टवरती जर कम्युनिटीच्या तिकडे तुमचं रोहित यूट्यूब चॅनलवरती पोस्टवर गेले की थोडं खाली गेले की Q&Aची पोस्ट दिसेल तिथे तुमचे क्वेश्चन लिहा. मग Q&A पण लगेच येईल. आणि हाईप करा. लँग्वेज वगैरे कधी चेंज झाली तर ती सेटिंगमध्ये जाऊन चेंज करत जा आणि काळजी घ्या. ओके बाय बाय गाईस. सी यू सून.